नाही 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 कॅबिन नका फोडू. कॅबिन नाही फक्त दंडू काढून घ्या. रस्ता अपूर्ण पण टोल वसुली 100%. महाविकास आघाडीनं थेट टोल नाकाच फोडला. यवतमाळच्या दारव्हा कारंजा मार्गावरच्या टोल नाक्यावर राडा. मंडळी, राज्यात अनेक ठिकाणी अजूनही रस्त्यांची कामं अधुरी असल्याचं चित्र आहे, पण त्यातल्या बहुतांश ठिकाणी टोल मात्र पूर्ण वसूल केला जातो. असंच चित्र यवतमाळच्या दारव्हा कारंजा मार्गावर होतं. त्यामुळे आज महाविकास आघाडीनं तिथं निदर्शनं केली आणि नंतर थेट टोल नाक्याची तोडफोड केली आहे. यवतमाळमध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे आणि या वादाची चर्चा का होते, सविस्तर समजून घेऊ. मंडळी, घडलं असं की यवतमाळमध्ये असलेला हा दारव्हा कारंजा महामार्ग आहे आणि याच महामार्गाचं काम अधुरं असल्यानं वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. याच विषयावर दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं 2 मार्चला संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं. रस्त्याचं काम अजून अपूर्ण आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत, उखडलेलं डांबर आहे आणि अपूर्ण सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय असं या निवेदनात नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तात्काळ बंद करा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली होती. मात्र निवेदन दिल्यानंतरही टोल वसुली सुरूच राहिली. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा संताप वाढला. त्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज या टोल नाक्यावर पोहोचले. त्यांनी टोल प्रशासनाशी पुन्हा एकदा चर्चा करून अपूर्ण रस्त्यावर टोल का आकारताय असा सवाल केला. मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाही आणि कार्यकर्त्यांचा रोष वाढला आणि तिथंच राडा झाला. पुढे काय झालं ते व्हिडिओत पहा. नाही 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 कॅबिन नका फोडू. कॅबिन नाही फक्त दंडू काढून घ्या. निघला 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 घ्या घ्या हातात घ्या. सोबत 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 महाविकास आघाडीचा एकूणच या घटनेनंतर काही काळ टोल वसुली बंद करण्यात आली होती. अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली करणं अन्यायकारक असल्याचा आरोप करत रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवा, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. या घटनेची सध्या पोलीस चौकशी करतायत. पण सर्वसामान्यांसमोर असा प्रश्न आहे की रस्त्याचं कामच जर पूर्ण झालेला नसेल तर टोल का द्यायचा? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर संबंधित यंत्रणा देणार का यावर आपलं लक्ष असणार आहे. यवतमाळहून सचिन झटाळेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.